नवी मुंबईतल्या वाशीमध्ये 6व्या कोकण सरस महोत्सवाला सुरुवात झाली आहे। ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन झालं। कोकणातले बचत गट आणि कारागीर यांनी बनवलेल्या वस्तू या महोत्सवात मांडण्यात आल्या। 325 बचत गटांचे 155 स्टॉल्स या महोत्सवात आहेत। 16 फेब्रुवारीपर्यंत हा महोत्सव सुरू आहे। या महोत्सवात सहभागी झालेल्या बचत गटांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचं देखील एकनाथ शिंदे यांनी यावेळी म्हटलं। ग्रामीण भागातल्या महिला बचत गटांना सक्षम करण्यासाठी आणि त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी हे चांगलं पाऊल आणि चांगला उपक्रम राज्य शासन करतंय। त्याचबरोबर हे फक्त वर्षातून एकदा प्रदर्शन न राहता ग्रामीण भागातल्या महिला बचत गट अधिक सक्षम होण्यासाठी जिल्हा स्तरावर अशा प्रकारचे जर आपण त्यांना केंद्र उभी करून दिली तर कायमस्वरूपी त्यांना त्या ठिकाणी आपल्या वस्तू त्यांचं मार्केटिंग करता येईल, ब्रँडिंग करता येईल आणि कायमस्वरूपी त्यांना एक उदरनिर्वाहाचं व्यापाराचं साधन निर्माण होईल। बचत गटांचा जो एकूण कारभार असतो त्यांची विविध वस्तू असतात, असतात त्या उत्पादनांचं प्रदर्शन आपण दरवर्षी 7 दिवस इथे भरवतो। या निमित्ताने बेसिकली जी महिला बचत गट असतात त्यांना अधिक स्वयंपूर्ण व्हावे, त्यांनी आर्थिक स्वावलंबनाकडे त्यांनी वाटचाल करावी अशा पद्धतीनं आपण फोकस करतो। यामध्ये जवळपास 320 बचत गट असतात, तर एक बचत गट 2 बचत गट मिळून एक स्टॉल जातात। 130 स्टॉल हे पदार्थांचे वस्तूंचे आहेत आणि 25 स्टॉल विविध खाद्यपदार्थांचे आहेत।